नमस्कार मित्रांनो, मी धनंजय तनिष्क तर्फे. माझे बरेचसे स्टुडंट्स प्रश्न विचारतात, लॅपटॉप घ्यावा का डेस्कटॉप घ्यावा. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. काही जण म्हणतात मला ध्रुव राठी सारखा व्हिडिओ बनवायचा, काही लेडीज म्हणतात मला फक्त रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटवर डिपेंड आहे तुम्हाला काय घ्यायचं ते. मी सगळं यूज केलेलं आहे, लॅपटॉप यूज केलाय, डेस्कटॉप यूज केलाय, मोबाईल पण यूज केलाय. तुम्ही जर का शॉर्ट्स रील असं काही बनवत असाल तर मोबाईलच यूज करा, त्याच्यामध्ये दुसरं काही यूज करू नका. हे खूप फ्रस्ट्रेटिंग काम असतं रील शॉर्ट बनवण्यासाठी. पण जर का तुम्हाला एक थोडा प्रोफेशनल वर्क करायचा आहे, युट्यूबसाठी हॉरिझॉन्टल व्हिडिओ 16:9 व्हिडिओ बनवायचे असतील तर यामधून तुम्हाला एक निवडावं लागेल, लॅपटॉप का डेस्कटॉप. तर माझा इतका फ्रस्ट्रेटिंग अनुभव आहे लॅपटॉपचा, म्हणजे 2016ची गोष्ट आहे. तेव्हा मला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करायचा होता. लॅपटॉप बेसिक होता आणि तेव्हा व्हिडिओ साईज पण या सगळ्या गोष्टी बेसिकच होत्या. तरी पण 2 मिनिटाचा व्हिडिओ मी सकाळी 11 वाजता एडिट करायला घेतला होता आणि 5 वाजता मी गिव्हअप केला आणि म्हणलं मला आता हा व्हिडिओच एडिट करायचा नाही. म्हणजे हे सगळं मला माहिती आहे, सीपीयू कसा असला पाहिजे, रॅम कसा असला पाहिजे, जीपीयू कसा असला पाहिजे, हे किती फ्रस्ट्रेटिंग काम आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही हे नीट समजून घ्या, तुमची रिक्वायरमेंट ओळखा आणि त्या पद्धतीने तुम्ही फायनल करा. तर लॅपटॉप घ्यावा का डेस्कटॉप घ्यावा. आता तुमचं जर का फिरणं वगैरे काम असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला लॅपटॉपच घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये नो डाऊट. पण जर का तुम्हाला डेस्कटॉप घ्यायचा झाला तर डेस्कटॉप म्हणजे नुसता डेस्कटॉप येत नाही. या डेस्कटॉप बरोबर त्याच्यामधला आतमध्ये आपण पीसी बिल्ड करावा लागतो. सीपीयू रॅम वगैरे ह्या गोष्टी लावून बिल्ड करावा लागतो. तो बिल्ड केला की पण ह्या स्क्रीनचा परत खर्च, कीबोर्ड, अजून माऊस ह्याचा परत वेगळा खर्च. हे सगळं झालं तर टेबलचा पण वेगळा खर्च असतो. म्हणजे तुम्ही असं फक्त म्हणू नका सीपीयू आणि रॅम वगैरे पीसी बिल्ड केला म्हणजे झालं. हा सगळाच खर्च असतो त्यामध्ये. आणि अजून एक खर्च असतो म्हणजे तो म्हणजे इन्व्हर्टर टाईप आपल्याला ते घ्यावं लागतं. कधी 3,500-4,000 रुपयाला भेटतं, 7,000-8,000 रुपयाला पण भेटतं, डिपेंड तुम्हाला काय. कारण लॅपटॉप काय बॅटरीवर चालतो, मध्येच लाईट वगैरे कट झाली काही प्रॉब्लेम नाही. पण डेस्कटॉपला तसं नाही करू शकत आपण. मध्येच व्हिडिओ एडिटिंग करता करता लाईट गेली, सगळा सिस्टीम क्रॅश होती आणि आपलं सगळं वर्क जाऊ शकतं. तर त्यामुळे तुम्हाला ते पण घ्यावं लागेल इन्व्हर्टर वगैरे. तर तो पण एक 5,000-7,000 रुपयाचा खर्च असू शकतो. तर आता आपल्याला काय घ्यावं नक्की, लॅपटॉप का डेस्कटॉप. तुम्हाला खूप काही हेवी वर्क करायचं नाहीये आणि फक्त HD मध्ये काम करायचंय. फुल HD 19x1080चं जे आहे रेझोल्युशन, त्याच्यामध्येच फक्त तुम्हाला काम करायचंय आणि वरती फक्त एखादी टेक्स्टची वगैरे लेअर लावायची. तर तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आता सिस्टम अपग्रेड होत चालले. मी लॅपटॉपवर माझी सगळ्यात पहिली शॉर्ट फिल्म एडिट केली होती. 4GB त्याचा रॅम होता आणि त्याच्यावर मी निर्णय म्हणून ती शॉर्ट फिल्म एडिट केली होती आणि व्यवस्थित एडिटिंग झालं होतं. पण जेव्हा मी ती पूर्ण शॉर्ट फिल्म एडिट केली तो 2016चा काळ होता, 10 वर्षापूर्वी. पण जेव्हा मी ती शॉर्ट फिल्म एडिट केली आणि रेंडरला लावलं तर लॅपटॉप मी चालू ठेवला आणि रेंडरला तासभर लागणार असल्यामुळे मी जरा बाहेर फिरायला गेलो. पण शेजारीच एक पाण्याची बाटली ठेवली होती. लिटरली तुम्हाला सांगतो, पाण्याच्या बाटलीला आहे ना अशा वाफा जमल्या होत्या, म्हणजे इतकी हीट प्रोड्यूस झाली होती. तर लॅपटॉपचा हा जरा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर का खूप हेवी रेंडर वगैरे, आता माझी शॉर्ट फिल्म 20 मिनिटाची होती, तर आणि एवढं हेवी रेंडर करायचं म्हणल्यावर हीट प्रोड्यूस होती आणि लॅपटॉपला सगळे पार्ट इनबिल्ट असतात. तर त्यामुळं खूप हीट प्रोड्यूस झाली तर ते लवकर खराब होण्याचे चान्सेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर पण तुम्हाला एकदम बेसिक एक टाइमलाईन आहे. म्हणजे तुम्ही कोणी गृहिणी म्हणा, तुम्हाला फक्त एक रेसिपीचा व्हिडिओ घ्यायचा आहे, तो शूट करायचा, त्याला 1-2 टेक्स्ट लावायचे आणि एक्सपोर्ट करायचा, हे तुम्ही लॅपटॉपवर करू शकता. पण तुम्ही शॉर्ट फिल्म वगैरे करताय, आता शॉर्ट फिल्मला काय होतं, बऱ्याचशा लेअर त्याच्यामध्ये वरती ऍड होत जातात. तुम्ही आपले युट्यूब ट्युटोरियल बघितले व्हिडिओ एडिटिंगचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कशा कशा लेअर ऍड होत जातात. जशा लेअर ऍड होत जातात तसा कॉम्प्युटरवर खूप लोड येतो आणि तो खूप लोड येतो. आणि म्हणजे लेअर म्हणजे काय काय, कधी कधी आपण नॉईज रिडक्शन करतो. नॉईज रिडक्शन म्हणजे भयानक काम, म्हणजे सगळ्यात खूप विचित्र. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला डेस्कटॉपच घेतलेलं चांगलं. आणि एक कंपॅरिझन जर का केलं तर 50,000चा लॅपटॉप आणि 50,000चा डेस्कटॉप, तर डेस्कटॉप कधी पण वर चढच आहे. तो 50,000च्या लॅपटॉपपेक्षा डेस्कटॉप खूप तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देईल. पण आता मी हे जे सगळं सांगतोय ते फक्त फुल HD एडिटिंग साठी सांगतोय. की तुम्हाला जर का लॅपटॉप घ्यायचा असेल फुल HD वरच हे एडिट करता येईल तुम्हाला, तर मिनिमम 8GB रॅम घ्यावा लागेल आणि मग त्या पद्धतीने तुम्ही ते तुमचं काम सुरू करू शकता. पण तुम्ही थोडे सिरियस फिल्म मेकर आहात, तुम्हाला भविष्यात जाऊन काही गोष्टी अपग्रेड करायच्या असतील तर तुम्ही पीसी बिल्ड करणं योग्य आहे. तर माझा हा जो पीसी आहे तो मी कशा पद्धतीने बिल्ड केला होता, i5 घेतला होता 2017-18 साली. i5 प्रोसेसर घेतला होता आणि 4GBचा रॅम टाकला होता. एवढाच मी पीसी घेतला आणि माझे शॉर्ट फिल्म वगैरे एडिट करायला सुरुवात केली. काम वगैरे सगळं व्यवस्थित चालू लागलं.
पण जसं माझं वर्क वाढत गेलं, एडिटिंग जरा स्किल वाढत गेले, मग मी जरा एक्स्ट्रा लेअर लावत गेलो, मग मी तसं रॅम लावत गेलो. आणि आता आम्ही जी सिरीज केली आहे ब्लूमिंग लव्ह सागा नावाची, लवकरच ती सिरीज येईल. तर ही सिरीज 4K वर शूट झाली आहे आणि खूप हाय बीट रेटवर शूट झाली आहे. मग त्यामुळे मला ह्याला जीपीयू पण टाकायला लागला. 3060 42,000 रुपयाचा जीपीयू टाकायला लागला. आणि नंतर मी अपग्रेड करत गेलो आणि 40 GB रॅम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टोटल हार्ड डिस्क 8 GB हार्ड डिस्क आहेत. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला खूप बेसिक काम करायचंय, कायमस्वरूपीच बेसिक काम करायचंय, तर तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता. कारण लॅपटॉपमध्ये अपग्रेड काही करता येत नाही. पण मी अशा पद्धतीने जो काय पीसी बिल्ड केला होता, फक्त i5 आणि 4 GB रॅम. पण नंतर मी हे वाढवत गेलो, 40 GB पर्यंत रॅम नेला, नंतर ग्राफिक कार्ड टाकलं आणि आता मी फिल्म एडिट करतोय यावर. तर हे बेनिफिट असतात. दुसरं एक अजून एक गोष्ट म्हणजे लॅपटॉप समजा काही थोडाफार बिघाड वगैरे झाला, काही माऊस खराब झाला, कीपॅड खराब झाला, तर तो अख्खा लॅपटॉपच आपल्याला दुरुस्तीला द्यायला लागतो. पण ह्याच्यामध्ये काही नाही, जे काही वेगवेगळे पार्ट आहेत, सगळे कॉम्पोनंट्स वेगवेगळे, रॅम वेगळा आहे, प्रोसेसर वेगळा आहे, कीबोर्ड वेगळा आहे, माऊस वेगळा आहे, हे स्क्रीन वेगळी आहे, ते आपलं इंडिव्हिज्युअली आपण ह्या सगळ्या गोष्टी नीट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे लॅपटॉप तुम्ही खोलू शकत नाही. एकदा का खोलले की त्याची वॉरंटी लॅप्स होणं किंवा अजून काहीतरी वेगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. पण हा आपला डेस्कटॉप आहे, हे कोणी मी पण खोलू शकतो, काही करू शकतो, ह्याच्यामध्ये वॉरंटी नाही, काही गॅरंटी नाही, काही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे खूप कस्टमायझेबल काम आहे. तर ह्यामधून एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर का कायमस्वरूपी फक्त फुल HD वरच काम करायचंय तर तुम्ही लॅपटॉप घ्या. पण मिनिमम 8 GB चा लॅपटॉप असावा, मिनिमम i5 प्रोसेसर असावा, तो थोडा लेटेस्ट जनरेशन, 11 जनरेशन, 12 जनरेशन, 13 जनरेशन असा प्रोसेसर असावा. तर अशा पद्धतीने तुम्ही तो लॅपटॉप घ्या. तो माझ्या मते 50,000च्या जवळपास काहीतरी जाईल. पण तुम्ही सिरियस फिल्म मेकर असाल तर तुम्ही स्टार्टिंग पॉइंट i5 प्रोसेसर घ्या, लेटेस्ट लॅपटॉप सारखाच लेटेस्ट जनरेशनचा CPU घ्या आणि त्यानंतर रॅम लावा. 8 GB मिनिमम रॅम लावा त्याला. ग्राफिक कार्ड आता काही लावायची गरज नाही, कारण आता तुम्ही फक्त फुल HD वरच काम करणार आहे. तुमची आताशी सुरुवात आहे फिल्म मेकिंगची, त्यामुळे तुम्ही फक्त फुल HD वरच काम करा. आणि मग नंतर भविष्यात जसं तुम्हाला गरज लागेल तसं तुम्ही मी जसं अपग्रेड केलं, रॅम वगैरे लावले, ग्राफिक कार्ड लावलं, तसं तुम्ही अपग्रेड करू शकता. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला दुसरा प्रश्न असा असेल की मी ऍपल घेऊ का विंडोज घेऊ, तर हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण तुम्हाला जर का ऍपल घ्यायचा आहे तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता. कारण ऍपलची इकोसिस्टीम कम्प्लीट वेगळी आहे, विंडोजची इकोसिस्टीम कम्प्लीट वेगळी आहे. ऍपल महाग जातात, आपल्या बजेटमध्ये येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विंडोज म्हणजे खूप कस्टमाइज करता येतो, म्हणजे रॅम, CPU वगैरे ह्या गोष्टीपासून पण सॉफ्टवेअर नको ते सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करू शकतो. आता काही जण बिगिनर असतात, त्यांना पैसे वगैरे ह्या गोष्टी परवडत नाहीत सॉफ्टवेअरचं पेमेंट, पण ते इकडून तिकडून जुगाड करून ते डाउनलोड करतात. पण ऍपलमध्ये असलं काही चालत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला विकतच घ्यावी लागते, प्रत्येक गोष्ट. आणि त्याची इकोसिस्टीम पण अशी की त्याला ते लावायचे जे काय कॉर्ड वगैरे त्या पण हजारामध्ये असतात. तर त्यामुळं हे जर का प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर तुम्हाला ऍपल घ्यायचंच नाहीये, तर विंडोज घ्यायचंय. तर बॉटम लाईन तुम्हाला कायमस्वरूपी फक्त सिंगल लेअरवर काम करायचंय, बेसिक काम करायचंय, फुल HD वर काम करायचंय, तर तुम्ही लॅपटॉप घ्या. पण तुम्हाला हळूहळू अपग्रेड व्हायचे, तुम्हाला हळूहळू तुमचं काम वाढवायचे, फिल्म मेकिंग वगैरे, नंतर 4K वर वगैरे एडिट करायचे, तर कस्टम पीसी बिल्ड करा. i5 8 GB रॅम, 16 GB रॅम लावला तर अतिउत्तम. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सिस्टीम बिल्ड करू शकता. हा माझा 4K मॉनिटर आहे. माझ्याकडे पूर्वी खूप छोटा मॉनिटर होता, एकदम असा एवढासा छोटा मॉनिटर होता, त्याच्यावर मी शॉर्ट फिल्म एडिट केलेलं. पण नंतर वाढत मी आता या फिल्ममुळे हा 4K मॉनिटर घेतलाय. हा पण 40-42 हजाराचा मॉनिटर आहे आणि तो मॉनिटर काय 2-4 हजार रुपयातच भेटतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू सिस्टीम वाढवा आणि कस्टमाइज पीसी बिल्ड करा, हे माझं स्ट्रॉंगली म्हणणं आहे. तर आपले बरेचसे स्टुडंट हा प्रश्न विचारतात, तर तुमच्या पण मनात असा प्रश्न असेल, त्यामुळे तुमचे उत्तर आज क्लिअर झालं असेल. तर अशाच फिल्म मेकिंग शिकण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.